द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं निर्व्यहितं शत्रुभूतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वप्रथम वसुंधरा राष्ट्रसंत श्री शिवाचार्य महाराजांना साष्टांग दंडवत करून आणि येथे जमलेल्या सर्व गुरुभक्तांना साष्टांग दंडवत करून मी सुरुवात करते। निर्वाणाष्टक म्हणलं की मी म्हणजे मन बुद्धी किंवा चिंतन अहंकार पण नाही। हा हात पाय हा कान नाक डोळे म्हणजे मी नाही। हात किंवा पाय म्हणजे मी नाही। मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जीवे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमि न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं। मी चिदानंद रूप शिव आहे। शिव हे एक तत्व आहे जे जन्माने मरणाच्या पलीकडे आहे। नष्ट होतात त्या वस्तू, आत्मा नव्हे। माझी गाडी, माझे कपडे तसेच माझे हे शरीर। मी शरीर असं म्हणता येत नाही आपल्याला, कारण ते मी नाहीच। आता आत्म्यानं शरीर धारण केलं आणि मी शरीर म्हणता म्हणता त्यात एवढं रमून गेलो आणि स्वतःलाच विसरून गेलो आणि दुःखात पडलो। आता या दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे एकच, तो म्हणजे सद्गुरू माऊली। जसे लेकराला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढणारी ती आई असते, तसेच जीवाला म्हणजे तसा तो शिवच, पण जीवतत्वाला शिवतत्वाची ओळख करून देणारा गुरुतत्व असते। महिम्न सूत्रात सांगितल्याप्रमाणे अघोरांना परो मंत्रो नास्ति तत्त्वं गुरुपर, म्हणजे अघोर मंत्रासारखा दुसरा मंत्र नाही आणि गुरुतत्वासारखं श्रेष्ठ दुसरं तत्व नाही। आपल्या सर्वांचं भाग्यच आहे की आपल्याला वसुंधरा संतांसारखे गुरु लाभले। माझेही गेल्या जन्मीचं काही पुण्य असेल की मलाही त्यांचं अल्पच साहित्य लाभलं आणि जन्माचं सार्थक झालं। एवढंच कृतज्ञता पूर्वक सांगून इथेच थांबते। संत श्रोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय।